हा किर्लोस्कर कंपनीचा 8 HP चा पॉवर विडर आहे. जनरली शेतामध्ये आंतरमशागतीचं काम करताना असल्या प्रकारच्या मशीनचा वापर करतात. जसं की शेतामधलं तण काढणे असेल, कचरा काढणे असेल, झाडाभोवती आळा घालणे असेल किंवा दोन सरीच्या मधामध्ये समजा दुसरं कुठलं पीक लावायचं असेल तर या मशीनचा वापर केला जातो. आणि या मशीनला सोबत सोबत अशा प्रकारचे तुम्ही रिपर लावू शकता. छोटा नांगर, कल्टिवेटर, वकर, डवर, पेरणी यंत्र अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकाच मशीनला लावू शकता. पाण्याचा पंप सुद्धा या मशीनला तुम्ही लावू शकता. याला आम्ही रिपर लावून दाखवलेला आहे. हा रिपर जेव्हा तुमच्या शेतामधलं पीक उभं असतं तेव्हा जेव्हा तुम्हाला कापायचं असतं तेव्हा या मशीनच्या साह्याने तुम्ही त्या पिकाला कापू शकता. तुम्हाला गव्हर्नमेंटची सबसिडी पण मिळते. याला रिपर म्हणतात सर. रिपर म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये कुठलं काय पीक कोणतं पीक असतं? ऊस असतं. समजा गहू वगैरे असतं ना, गव्हाचं त्याचं पीक उभं असतं, धानाचं पीक उभं असतं, सोयाबीन उभं असतं. ते जेव्हा कापायचं असते तेव्हा याच्या साह्याने ते पीक कापतात. नंतर मग तुम्ही थ्रेशर मध्ये टाकता. त्याच्यासाठी हे कापायसाठी आहे, समजा पीक कापायसाठी हे बरोबर एका साईडला पाडतात. धान असेल, गहू असेल तुमचं, त्याच्यासाठी याला रिपर म्हणतात ना. हा पॉवर विडर आहे. याच्या पॉवरच्या साह्याने हा फिरत असतो. खाली कटर बार दिलेला आहे. याच्यासोबत नाही, या मशीनच्या सोबत तुम्हाला इथं रोटरी येते, रोटावेटर येतो. ठीक आहे, याच्या सोबत येते या मशीनच्या. हे इथे लावायचे. हे चाक काढायचे. शेतात गेल्यानंतर हे चाक काढायचे. या चाकाच्या जागेवर रोटरी लावायची. ठीक आहे. आणि ह्या एकाच मशीनला खूप सारे अटॅचमेंट लागतात. जसं हा रिपर लागतो, तुम्ही वकर लागतो, डवर लागतो, छोटा नांगर लागतो, पेरणी यंत्र लागतो, पाण्याचा पंप लागतो, स्प्रे पंप लागतो. एकाच मशीनला एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात. याची प्राइस किती आहे? हा 8 HP चा आहे डिझेल मध्ये. हा तुम्हाला 90,000ला पडतो. आता ऑफर प्राइस चालू आहे म्हणून तुम्हाला इथे 90,000ला पडेल जर बुकिंग केली तर. आणि नंतर मग डीलर कडे महाग पडेल तुम्हाला. आता हे एक्झिबिशन साठी ऑफर प्राइस आहे.